नरदेह कशासाठी दिलाय देवाने हे आपण इथं आता पहिले समजून घेऊ। सगळ्या संतांनी तेच सांगितलं बरं का की सद्गुरु शिवाय तुम्हाला खरं ज्ञान म्हणजे काय केलं पाहिजे हे सद्गुरु केल्याशिवाय कळणार नाही बरं का। सद्गुरु शिवाय तुम्हाला करेक्ट रस्ता हा कळणार नाही। तुम्हाला वाटेल मी खूप प्रगती करतोय, मी राईट ट्रॅकवर आहे, मी बरोबर चालतोय, माझी प्रगती झालेली आहे, खूप बंगले बांधले असतील, खूप प्रगती केली असेल, प्रमोशन झालेलं असेल, पण जे जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे, हा नरदेह जो दिलेला आहे तो ज्यासाठी दिलेला आहे ते जर कळत नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे बरं का। हा नरदेह कशासाठी दिलाय देवाने हे आपण इथं आता पहिले समजून घेऊ। सगळ्या संतांनी तेच सांगितलं। मी फक्त बाबाजींचं म्हणणं असं आहे असं म्हणत नाहीये। ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जितकेही संत झाले त्या सगळ्यांनी हे सांगितलेले, भगवद्गीतेत हे सांगितलेलं आहे की नरदेह दुर्लभ आहे आणि ह्या नरदेहात आल्यानंतर देवाची प्राप्ती करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। ईश्वर प्राप्ती, देवाची प्राप्ती, ज्याला मोक्ष म्हणलं जातं, ज्याला सच्चिदानंद प्राप्ती म्हणतात, आनंदाची प्राप्ती। कारण आपल्या सर्वांना आनंदच पाहिजे ना, मग त्या परमानंदाला प्राप्त करा असं म्हणताय नरदेहात आल्यानंतर। का असं म्हणताय? नरदेहातच आल्यावर का? कारण हा नरदेह त्यासाठी बनवलाय देवाने। ज्या गोष्टीसाठी हा नरदेह बनला त्याचं मूळ उद्देश हे, कारण जेव्हा 84 लाख प्रकारचे शरीर या ब्रह्मांडात निर्माण झाली त्यावेळेस देवाने सगळ्या शरीरांना पाहिलं तर देवाला थोडं वेगळं वाटलं की इतके मी तयार केले पण ह्याच्यातलं एकही शरीर माझ्या शक्तीची अनुभूती घ्यायला समर्थ नाहीये बरं का। माझ्या शक्तीची अनुभूती घ्यायला समर्थ नाहीये हे देवाला जेव्हा वाटलं तेव्हा देवाने मग देवासारखं एक शरीर तयार केलं, त्याचं नाव दिलं नरदेह। 84 लाख शरीरानंतर मनुष्य देह तयार झालेला आहे आणि त्याचं एकमेव उद्दिष्ट मोक्ष प्राप्ती, ईश्वर प्राप्ती ह्यासाठी आहे। पण आपल्याला ह्या ठिकाणी जितके बसलेले आहेत त्या सगळ्यांनी पहिले हे डोक्यात फिट करा की माझं परम उद्दिष्ट या जीवनाचं हे त्या ईश्वराची प्राप्ती आहे। तो देव मला अनुभवता आला पाहिजे बरं का। जे जनार्दन स्वामींनी केलं, जे शांतिगिरी बाबा करतायत, जे सगळ्या संतांनी केलं ते आपल्याला त्या मार्गावर जायचं आहे। म्हणजे त्यांनी संन्यास घेतला, आपण संन्यास घेत असा विषय नाही। तुकाराम महाराजांनी ते प्राप्त केलं, प्रपंचात राहून प्राप्त केलं। एकनाथ महाराजांनी ते प्राप्त केलं, प्रपंचात राहून प्राप्त केलं। म्हणजे त्या दिशेने वाटचाल आपली असली पाहिजे बरं का। मोक्ष हे आपलं उद्दिष्ट आहे। धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले गृहस्थी जीवनाला। मग ते 4थं पुरुषार्थ मोक्षाचं आहे, ते सगळ्यात महत्वाचं। आपण फक्त धर्म, अर्थ, काम या 3 मध्ये जर गुरफटून राहिलो तर हे आले किती आणि गेले किती अशी गणती नाहीये बरं का। कितीतरी आले आणि कितीतरी गेले, त्या गणतीमध्ये आपण राहायचं नाहीये। आपल्याला 4थं पुरुषार्थ साध्य करायचं, त्याचं नाव आहे मोक्ष।